जिल्हा नियोजन निधीवरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। जिल्हा नियोजन निधी हा काय कणकवली येथील वडिलोपार्जित इस्टेट विकून दिलाय का किंवा कणकवली येथील शेती विकून दिलाय का असा संतप्त सवाल निंबाळकर यांनी राणेंना विचारलाय। नितेश राणे यांना धाराशिवमध्ये घर करून घेतलेली कंत्राट पूर्ण करावी असं आव्हानही त्यांनी दिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जी वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आलं असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली। त्यांनी स्थगिती दिल्यामुळं धाराशिव मधल्या जी शहरात राहणारी लोक आहेत, ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत, त्यांना त्या दलिंदर चिखलाच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय, खड्ड्यानं जावं लागतंय, अनेक ऍक्सिडेंट होऊन तिथं लोक मृत्युमुखी पडतायत। ही सामान्य जनतेच्या तर लक्षात आलं की हा निधी थांबवल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायची पाळी आहे।